असा अजून काही विचार केला नाही की आपला लाईफ पार्टनर कसं असावं. कारण मी लाईफ त्या पार्टनर स्टेज लिस्ट कारण मी त्या स्टेजला अजून पोहोचलो नाही आहे, त्यामुळे कसा असावं याबद्दल जरा अवघड आहे सांगा. पण सुंदर असावा, सुंदर असावी. मैत्रीण होती माझी, तर 10वी का 9वीमध्ये आम्ही क्लासमेट्स होतो. तर ती मला खूप आवडायची, अशी स्कूल क्रश असते ना आपली तशी. तर व्हॅलेंटाईन डेच होता, असंच काहीतरी होतं. म्हटलं की आपण आज तिला काहीतरी देऊया, प्रपोज वगैरे करूया. तर मी सिल्क घेऊन गेलो होतो कॅडबरीची, आणि तेव्हा पॉकेट मनीमधून असं 120 रुपये वगैरे काढून गेलो आणि तिला शाळा सुटल्यावर दिली आणि तिला म्हटलं आय लव्ह यू. तर तिनं अशी सिल्क माझ्या हातून अशी फेकून दिली. इतका हार्टब्रेक झाला मला. त्यानंतर तिला एक 8-9 दिवस मी चेहराच नाही दाखवला ग. खूपच वाईट वाटलं. माझा क्रश विकी कौशल. मला खूप आवडतो विकी कौशल. हे असं ना ते की जे रोजचं लहानपणापासून त्याच्यामुळे सुद्धा त्यांना गृहीत धरलं जातं कधी कधी. त्यांनाच मी सॉरी, थँक्यू आणि आय लव्ह यू. आमची शेवटची भेट काही वेळाने सुटली होती. पण आता प्रेमातच पडलो या फील्डमधल्या माणसाचं काय करू शकतो. मला असं वाटतं की आजच नाही तर तुमचा रोजचा डे व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करा. त्या वेळेला एक्सप्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे त्या पार्टीला. नमस्कार, मी रसिका वाखारकर, म्हणजेच कलर्स मराठीवरच्या फिरतीचा वनवावरी पेटला मधली तुमची सावी. नमस्कार, मी इंद्रनील कामत. तुमची लाडकी मालिका फिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेतील मी अर्जुन. तुम्हा दोघांनाही सर्वप्रथम व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. थँक्यू. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की सगळ्यात पहिलं काय आठवतं? गुलाबाची फुलं, गजरा, प्रेम, बऱ्याच गोष्टी आहेत. तुमच्यासाठी प्रेमाची कन्सेप्ट काय? गो हेड. बापरे, तू सांग. अरे मी विचार करते. प्रेमाची कन्सेप्ट प्यार दोस्ती है. अशी कन्सेप्ट अशी नाहीये. प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं. प्रेम हे अनुभवण्याची गोष्ट आहे, त्याची व्याख्या करण्याची गोष्ट नाहीये. कमाल. थँक्यू. तुम्हा दोघांना लाईफ पार्टनर कसा असावा असं वाटतं? स्वतःच्या कामावर प्रेम करणारा आणि दुसऱ्याच्या कामाचा रिस्पेक्ट करणारा. खूप पॅशनेट, डेडिकेशन असणारा, मोटिवेशन असणारा. म्हणजे मी असा अजून काही विचार केला नाही की आपला लाईफ पार्टनर कसं असावं. कारण मी त्या कारण मी त्या स्टेजला अजून पोहोचलो नाही आहे, त्यामुळे कसा असावा याबद्दल जरा अवघड आहे सांगा. पण सुंदर असावा, सुंदर असावी. कामाव्यतिरिक्त पहिलं प्रेम? हो, क्रिकेट. गाणं. शाळा किंवा कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट करायचे? शाळेत तर मी खूप नासमज होते. बापरे, मला एक किस्सा आठवला, सांगू शकतो का? अर्थात. तुला माहीत असेल ना, माहिती एक नाव नाही घेऊ शकत मी. मैत्रीण होती माझी, तर 10वी का 9वीमध्ये आम्ही क्लासमेट्स होतो. तर ती मला खूप आवडायची, अशी स्कूल क्रश असते ना आपली तशी. तर व्हॅलेंटाईन डेच होता, असंच काहीतरी होतं. आणि म्हटलं की आपण आज तिला काहीतरी देऊया, असं प्रपोज वगैरे करूया. तर मी सिल्क घेऊन गेलो होतो कॅडबरीची, आणि तेव्हा पॉकेट मनीमधून असं 120 रुपये वगैरे काढून गेलो आणि तिला शाळा सुटल्यावर दिली आणि तिला म्हटलं आय लव्ह यू. तर तिनं अशी सिल्क माझ्या हातून अशी फेकून दिली. इतका हार्टब्रेक झाला मला. त्यानंतर तिला एक 8-9 दिवस मी चेहराच नाही दाखवला ग. खूपच वाईट वाटलं. तो पहिला हार्टब्रेक होता मला.
असा विचित्र प्रपोज आला आहेत का असा काही प्रेक्षकांकडून म्हणा किंवा चाहत्यांकडून असं काही? हा आला. हा, चाहत्यांकडनं कधी कधी DMs मध्ये वगैरे येतात. तुला? एका मुलीने मला आता अलीकडेच विचारलं होतं, तुला गर्लफ्रेंड आहे का? म्हटलं की असं नाही आहे. तर ती म्हणाली, तू सिंगल आहेस का? म्हणजे मी अशा प्रश्नांची उत्तरं का द्यावी? म्हटले नाही, खरंच खूप प्रेम आहे आणि एक फोटो काढायचा आहे. म्हटलं ओके. ती म्हटली तुम्ही इथे असा हात ठेवा ना. म्हटलं सॉरी, मी असं नाही ठेवू शकत. असं ते खूप ऑकवर्ड कॉन्व्हर्सेशन होतं. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त कुणावर प्रेम केले आहेत का अजून? म्हणजे स्टारपैकी कोणी क्रश असेल असं काय आहेत का? माझा क्रश विकी कौशल. मला खूप आवडतो विकी कौशल. शाहरुख खान. नाही, तुम्हाला दोघांनाही भूतकाळात पाठवलं समजा, तर असं कुणी व्यक्ती आहेत का ज्याला तुम्हाला सॉरी बोलायचे, थँक्स बोलायचे किंवा आय लव्ह यू बोलायचे? मला वाटतं मी आईबाबांनाच म्हणेन. कारण का हे असं नातं आहे की जे रोजचं आहे, लहानपणापासून आहे, त्याच्यामुळे खूपदा त्यांना गृहीत धरलं जातं कधी कधी. आणि म्हणून त्यांनाच मी सॉरी, थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणेन. कारण का त्यांच्याकडे ते खूपदा व्यक्त केलं जातं. माझ्या आजीला मी सॉरी म्हणेन, थँक्यू म्हणेन, आय लव्ह यू म्हणेन. कारण आमची शेवटची भेट काही वेळाने चुकली होती. त्यामुळे तिने लहानपणापासून मी तिच्याकडे जास्त वाढलो. तिने भरपूर गोष्टी दिल्यात मला, पण तिला शेवटचं मला न भेटता त्यामुळे तिला सॉरी म्हणेन. ऑफकोर्स आय लव्ह. तुम्हाला पार्टनर या क्षेत्रातला पाहिजे आहेत की बाहेरच्या क्षेत्रातला पाहिजे, तसं असं काही ठरवलं आहे का तुम्ही? असं काही ठरवलं नाही आहे ॲक्च्युली. दोन्ही गोष्टींचे प्रोज अँड कॉन्स आहेत. म्हणजे हवा पण आणि नको पण असं. म्हणजे असं मी पण नाही ठरवलं. हां, असं पण असं ठरवलं म्हणतात की एकाच फील्ड मधले पार्टनर असू नये. हां, म्हणजे गिव्हन अ चॉईस या फील्डमधला नको आहे, पण आता प्रेमातच पडलो या फील्डमधल्या माणसाची, तर काय करू शकतो? माहिती नाही अजून. प्रेक्षकांना काय सांगाल? व्हॅलेंटाईन डे चालू आहे. मला असं वाटतं की आजच नाही तर तुमचा रोजचा डे व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करा. त्या वेळेला एक्सप्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे त्या पार्टनरला. आणि ते करत राहा, ते सांगत राहा, व्यक्त हो. दररोज आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींवर खूप प्रेम करा, त्यांची खूप काळजी घ्या. म्हणजे असा एक आठवडा येतो आणि आपण तो खूप मोठ्याने साजरा करतो, उत्साहाने साजरा करतो. पण हे दररोज करण्याची गोष्ट आहे, दररोज व्यक्त करण्याची गोष्ट आहे. कारण आपल्याला माहीत नसतं ना की आपल्यावर कोण प्रेम करतं, किंवा आपण कधी कधी व्यक्त करत नाही, समोरच्याला सांगत नाही की अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझी काळजी आहे. पण हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण हे फक्त याच आठवड्यामध्ये करतो, पण हे वेळोवेळी करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, कुणासोबत हा दिवस स्पेंड करायला आवडेल जो येता व्हॅलेंटाईन होतो? या अर्जुनला सावीसोबतच स्पेंड करायला. सावीला अर्थात अर्जुन बरोबर. स्मार्ट अर्जुन. ओके, वन्स अगेन हॅपी व्हॅलेंटाईन डे अँड थँक्यू सो मच. आता कसं म्हणायचं, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे.